नागपुरात पिस्तुलाच्या धाकावर बारमध्ये दरोडा टाकून खंडणी उकाळणारा कुख्यात आरोपी अजित सातपुते आणि त्याच्या साथीदारांना MIDC पोलिसांनी अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे छापा घालून पोलिसांनी या गँगच्या मुसक्या आवळल्या। अजित सातपुते याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झाला होता। 13 मार्चच्या रात्री संगम रोडवरील लिजेंड रेस्टॉरंट अँड बारमध्ये दरोडा पडला होता। काही गुंडांनी बार मॅनेजरला पिस्तूल दाखवून धमकावलं आणि बार मालकाला फोन करून खंडणी मागितली होती। त्यानंतर त्या गुंडांनी काउंटरमधून 20,000 रुपये रोख रक्कम आणि महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या लुटून पळ काढला होता। ही संपूर्ण घटना बारमध्ये लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती। माहिती मिळताच MIDC पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला। पोलिसांच्या 2 पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे वानाडोंगरी परिसरातील वैभव नगरात एका घरावर छापा टाकला। छाप्यात पोलिसांनी मुख्य आरोपी अजित सातपुते याच्यासह प्रीतम बोरकुटे, हर्षल उपरीकर, बादल गिरसावले या चौघांना घटनास्थळावरून अटक केली। त्यानंतर राकेश पतले आणि अखिलेश पांडे या दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी त्यांच्याजवळून एक विदेशी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं, चाकू, स्टील रॉड, एक स्विफ्ट आणि सुमारे 50,000 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। अजित सातपुते याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून एका प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। पॅरोलवर तो बाहेर आल्यानंतर बराच काळ फरार होता। सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे।